ओरिसातील डोयकालू रेल्वे स्थानकावरती 30 सशस्त्र नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर नक्षल्यांनी मोदींच्या आगामी ओरिसा दौऱ्याच्या निषेधाचे फलक फडकावत पलायन केलंय। आज सकाळी ही घटना घडली आहे। यावेळी नक्षलवाद्यांनी काही वेळ एक मालगाडीही अडवून ठेवली होती। या घटनेनंतर रायपूर ओरिसातून छत्तीसगडकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुद्धा काही काळ थांबवण्यात आली होती। बघा, ओरिसामधील डोयकालू रेल्वे स्थानकावरती 30 सशस्त्र नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर नक्षल्यांनी मोदींच्या आगामी ओरिसा दौऱ्याच्या निषेधाचे फलक सुद्धा फडकवत पलायन केलंय। आज सकाळी ही घटना घडली आहे। यावेळी नक्षलवाद्यांनी काही वेळ एक मालगाडी सुद्धा अडवून ठेवली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले रिपोर्टर सुमेध बनसोड यांच्याकडून। सुमेध, ज्या पद्धतीने ओरिसातील डोयकालू रेल्वे स्थानकावरती जो नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय, शिवाय या हल्ल्यानंतर नक्षल्यांनी मोदीच्याच आगामी ओरिसा दौऱ्याच्या निषेधाचे सुद्धा फलक फडकवलेत, काय अधिक माहिती देशील याविषयी? पहाटे या सगळ्या डोईकल्लू हे जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावर जवळपास 30 सशस्त्र नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला। याच्यामध्ये त्यांनी 2 स्फोट घडवून आणले आणि 2 वॉकी-टॉकी घेऊन हे पसार झाले। मात्र या सगळ्या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुठलाही व्यक्ती इंजर्ड झालेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली नाही। विशेष म्हणजे आगामी काही काळामध्ये नरेंद्र मोदी ही ओडिशाचा दौरा करणार आहेत। मात्र ह्या दौऱ्याचा विरोध यांनी जाताना केलेला आहे। या दौऱ्याला विरोध दर्शवणारे फलक नक्षलवाद्यांनी फडकवले। त्यामुळे या दौऱ्याला विरोध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला का, या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत। विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे, त्यांनी ओरिसाचा दौरा करू नये आता ह्या हल्ल्यामागचं कारण असू शकतं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। मात्र या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायपूर ओडिसाकडून छत्तीसगडकडे जाणारी रेल्वे वाहतूक ही काही काळाकरता थांबवण्यात आली होती, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। आणि दुसरे विशेष म्हणजे जाताना या नक्षलवाद्यांनी काही रेल्वे गाडी थांबवून काही काळ रेल्वेची वाहतूक ही खोळंबण्याचा प्रयत्न केला। मात्र हा जो हल्ला झाला याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाहीये। मात्र मोदींच्या या आगामी हल्ल्याकरता आगामी जो दौरा आहे त्या दौऱ्याला विरोध दर्शवण्याकरता नक्षलवाद्यांनी हा एक चेतावणी असलेला हल्ला केलेला असावा असा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांकडून वर्तवला जात आहे। तात्पुरता पोलीस जो आहे तो तपास करत आहे। दरम्यान मोदींच्या या आगामी ओरिसा दौऱ्या संदर्भात निषेध यातून व्यक्त केला आहे। धन्यवाद सुमेध, तू दिलेल्या या माहितीबद्दल। दरम्यान ओरिसातील डोयकालू रेल्वे स्थानकावरती 30 सशस्त्र नक्षलवाद्यांनी हा हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी मोदींच्या आगामी ओरिसा दौऱ्याच्या निषेधाचे फलक फडकावत पलायन सुद्धा केलंय। आज सकाळी ही घटना घडली होती। यावेळी नक्षलवाद्यांनी काही वेळ एक मालगाडी सुद्धा अडवून ठेवली होती।